बटर पनीर मसाला वापरण्याकरता तुम्हाला तेल लागेल. पॅनमध्ये तेल घाला. आधी तेल घालून त्याच्यामध्ये फोडणी, जिरं, कढीपत्ता सगळं काही घालून फोडणी फुटल्यानंतर थोडंसं हळद टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि पनीरचे तुकडे 100 ग्राम पनीरचे तुकडे घालून वाफून घ्यायचं. आता हा रेड ग्रेव्ही प्रेमिक्स आहे. ह्या रेड ग्रेव्ही प्रेमिक्सला थोडंसं कोमट पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेलं आहे. हा मी 30 ग्राम घेतले दोघांकरता. आणि ह्याच्यामध्ये रेड ग्रेव्ही प्रेमिक्स घालायचं, चांगलं उकळून घ्यायचं. चांगलं एका कन्सिस्टन्सीला येईपर्यंत उकळून घेतलं. अजून थोडं जर ग्रेव्ही कमी पडत असेल तर अजून थोडंसं रेड ग्रेव्ही प्रेमिक्स घालू शकता तुम्ही, अजून एक 10 ग्राम किंवा 20 ग्राम. तर ते डिपेंड होते तुमच्या पनीरवर. पनीर किती तुम्ही घेता. जर जास्त पनीर असेल तर तुम्हाला 50 ग्राम रेड ग्रेव्ही प्रेमिक्स लागतं. चव बघून मीठ घाला. का म्हटलं तर क्वांटिटी वाढल्यासारखं कमी होतं मीठ. काजू फ्राय केला मी तुपामध्ये आणि तो काजू पण घातलेला आहे मध्ये नट्टी टेस्ट येण्याकरता. काजू बटर पनीर मसाला using red gravy premix is ready.